नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा किचन टिप्सचा व निरोगी आरोग्यासाठी काही खास किचन टिप्स मी घेऊन आली आहे। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा। वजन कमी करण्यासाठी जिरे ओवा जवळ समप्रमाणात घेऊन हलकेसे भाजून घ्या आणि त्याची पावडर करून ठेवा आणि रोज सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा घ्या। याने हळूहळू वजन कमी व्हायला लागेल। 2. अशक्तपणा गुडघेदुखी वाटत असेल तर भाजकी फुटाण्याची डाळ किंवा डाळ मिक्सरला बारीक करून त्यामध्ये दूध आणि केळी खजूर थोडासा गूळ टाकून मिक्सरला बारीक करून हा शेक पिल्याने तुमचे गुडघेदुखी अशक्तपणा कमजोरी कमी व्हायला मदत होईल। 3. जर डोळ्यांभोवती काळे वर्तुळे झाले असतील तर रात्री झोपताना बदामाच्या तेलाने मसाज करा व झोपून जा। 2-3 दिवसातच फरक जाणवायला लागेल। 4. जोरात खोकला येत असेल तर रोज खोकला थांबेपर्यंत सकाळी कोमट पाणी करून घोट प्यावे। 5. छातीमध्ये कफ झालेला असेल तर ओवा गरम करून एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून त्याची पूड करून तव्यावर गरम करून वास घ्या किंवा छातीला शेका। याने छातीतील कफ कमी व्हायला मदत होते। हा उपाय तुम्ही लहान मुलांना आवर्जून करावा। 6. साखरेची पातळी व्यवस्थित राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगाचे नियमित सेवन केले पाहिजे। 7. त्वचेवरील मुरूम कमी व्हावे म्हणून दूध आणि मध एकत्र करून रोज प्यावे। 8. आवळा खाल्ल्याने व्हिटॅमिन सी ची कमतरता कधीही भासत नाही म्हणून आवळ्याचे सेवन आवर्जून करावे। 9. चपाती किंवा भाकरी खाताना जर कडू लागत असेल तर शरीरात ताप येणार आहे याचे लक्षणे दिसतात। 10. रोज रिकाम्या पोटी 1 टोमॅटो खातो तो त्याचे केस कधीही पांढरे होत नाहीत। 11. हाताची स्वच्छता राखल्याने निमोनियापासून चांगले संरक्षण होते। जर हात स्वच्छ धुतले नाही गेले तर ते संसर्गजन्य घटक श्वसन प्रणालीमध्ये प्रवेश करू शकतात। धूम्रपानामुळे फुफ्फुस संसर्गाशी लढा देणे सक्षम नसतात। रोगप्रतिकारशक्ती कमी होते। व्यक्तीला निमोनियाचा धोका वाढतो। 12. जर तुम्हाला अचानक खूप थकवा जाणवत असेल तर ग्रीन टी, डार्क चॉकलेट, ड्राय फ्रूट्स आणि अंडी ह्या 4 गोष्टींचे सेवन करा। हे खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते व या सर्व आहारामध्ये प्रथिने, ऑक्सिडंट, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या शरीरातील कमतरता दूर करण्यास मदत करतात। 13. जेव्हाही तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे। तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर कधी तिचा होणार नाही। 14. मूळव्याधीची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 11 मनुके भिजत घाला। सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मनुके खा। असे केल्याने दिवसातच तुमची मूळव्याधाची समस्या दूर होते। 15. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात व रक्ताची कमतरता दूर होते। 16. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत, तुम्हाला आराम मिळेल। 17. आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ पिल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो। 18. केशर मिसळून गरम दूध पिल्याने छातीतील कफ निघून जातो। 19. बऱ्याच स्त्रिया चांदीचे पैंजण पायात चैन घालतात, त्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि पायाचे दुखणेही नाहीसे होते। 20. पाय किंवा अंग दुखत असल्यास गरम पाण्याने अंघोळ करावी, त्यावर हा उत्तम उपाय आहे। 21. 1 सफरचंद खाऊन आणि त्यावरून 1 ग्लास दूध पिल्याने तुम्हाला कधीही कोणताही आजार होणार नाही। तुम्ही नेहमी तरुणच राहाल। 22. मुळ्याचे पाणी खाल्ल्याने किंवा पिल्याने पोटातील जंत दूर होतात, त्यामुळे मुळ्याची पाने जरूर खावी। 23. खाज येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर मोहरीच्या तेलात लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या काळ्या होईपर्यंत शिजवा आणि थंड होण्यासाठी ठेवा। नंतर त्यात थोडेसे मीठ टाकून संपूर्ण शरीराची मालिश करा, यामुळे खाज सुटणे बंद होते। 24. किडनी स्टोन टाळायचे असेल तर रोज टरबूज खावे, ते खूप फायदेशीर ठरते किंवा आहे। 25. दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका, अन्यथा शरीराचे खूप नुकसान होऊ शकते। 26. थंड पाण्यात लिंबू आणि कांद्याचा रस मिसळून पिल्याने कॉलरासारख्या समस्यांवर फायदा होतो। 27. चेहरा गोरा करण्यासाठी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकाम्या पोटी त्याचा वापर करावा। 28. कानात पाणी गेल्यास तोंडावर हात फिरवून जोरात फुंकर मारा, कानातून पाणी बाहेर पडेल।
29. नाश्त्यात उकडलेले अंडी खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात खूप कमी कॅलरीज आहेत ज्यामुळे शरीरातील फॅट कमी होण्यास मदत मिळते. जर तुम्ही सकाळी उकडलेली अंडी खाल्ली तर तुम्हाला शक्ती मिळेल आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहील. याशिवाय अंड्याचे सॅलडही खाऊ शकता. 30. ज्या महिला हिवाळ्यात दुधामध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळून चेहऱ्यावर मालिश करतात त्यांचा चेहरा मुलायम आणि चमकदार राहतो. तसेच ऑलिव्ह ऑइल दुधात मिसळून हात आणि पायांची मालिश केल्याने भेगा पडत नाहीत. 31. चोपडे दोडके हे रक्त शुद्ध करणारे मानले जाते. यामुळे असलेले लोह, पोटॅशियम आणि जीवनसत्वे एन या रक्तदाबाची समस्या दूर करतात तसेच मेंदूची कार्यक्षमता वाढवतात. 32. किचनमध्ये काम करत असताना कोणताही भाग जळला तर त्यावर ताबडतोब खोबरेल तेलाने मेहंदी लावावी. यामुळे लवकर आराम मिळतो. 33. कधीही उलटे झोपू नये. यामुळे हृदयविकाराचा धोका 80% वाढतो. 34. पुन्हा पुन्हा ताप येत असेल तर एका तव्यावर 4 ते 5 मनुके भाजून त्यातील बिया काढून खाल्ल्याने तापापासून आराम मिळेल. 35. जर तुम्हाला ऐकायला त्रास होत असेल तर तुमच्या बोटावर खोबरेल तेल लावा आणि कानात फिरवा. यामुळे तुम्हाला ऐकायला मदत होईल. मैत्रिणींनो, तुम्हाला या निरोगी आरोग्यासाठी टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा व तसेच कुक विथ प्रियांका मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.